बुलढाणा जिल्ह्याचं नाव दक्षिण कोरियामध्ये गाजवणारे ॲडव्होकेट शरद राखोंडे, जे आता आयर्न मॅन म्हणून त्यांची ओळख आता यापुढे असणार आहे. त्यांनी या अगोदर हाफ आयर्न मॅन ही स्पर्धा देखील जी गोव्यामध्ये झाली होती ती देखील जिंकली होती आणि त्यानंतर आता दक्षिण कोरियात झालेल्या या स्पर्धेतून ते आता मायदेशी आणि आपल्या जिल्ह्यात परतलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिथला काय प्रसंग आणि तिथलं त्यांचा काय अनुभव राहिलेला आहे एकंदरीत. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. सर, मला सांगाल की काय नेमका अनुभव राहिलेला आहे, काय सांगाल? दक्षिण कोरियामध्ये ही स्पर्धा 28 तारखेला आता गेल्या 28 तारखेला झाली आणि याच्यामध्ये जवळजवळ 1000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पूर्ण जगामधले स्पर्धकांनी चायना, कोरिया, जपान, युरोपियन कंट्री, अमेरिका, सगळ्या जगातले स्पर्धक या स्पर्धेमध्ये आले होते. आणि दक्षिण कोरियामध्ये एकदम चांगल्या अशा वातावरणात ही स्पर्धा झाली. ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी प्रचंड पाऊस होता आणि अशा एक आव्हानात्मक ही अशी स्पर्धा आहे की जी जगातले जे खळतड स्पर्धा आहे त्यापैकी एक ही गणल्या जाते. त्यामध्ये सुरुवातीला 4 किलोमीटरची स्विमिंग असते, त्याला पण कट ऑफ आहे, म्हणजे 2 तास 20 मिनिटामध्ये ती 4 किलोमीटरची स्विमिंग पूर्ण करावी लागते. ती मी 2 तास 9 मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर लगेच सायकलिंग करावं लागते. ते सायकलिंग जी आहे ती 180 किलोमीटर करावी लागते. दक्षिण कोरियामध्ये ज्या ठिकाणी ही स्पर्धा होती, गुरे नावाच्या गावाच्या ठिकाणी, तर तिथे असा तो पहाडी एरिया आहे आणि तिथे खालीवर म्हणजे अप अँड डाऊन खूप आहे. असं जवळजवळ 900 मीटरचं एलिव्हेशन ज्याला म्हणता येईल ते एलिव्हेशन होतं. ती सायकलिंग 180 किलोमीटर सायकलिंग पावसामध्ये आणि अशा प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मी ती 6.25 तासामध्ये सायकलिंग पूर्ण केली. त्याच्यानंतर लगेच 42 किलोमीटर त्याच्यामध्ये रनिंग करावं लागते. 42 किलोमीटर रनिंगसुद्धा मी वेळेच्या आत, म्हणजे तिन्ही ह्या ज्या क्रीडा प्रकार आहे ते मी 14 तास 38 मिनिटामध्ये पूर्ण केली. अशी ही स्पर्धा आहे आणि खूप छान स्पर्धा. मला खूप म्हणजे चांगला अनुभव त्या स्पर्धेचा आला आहे आणि प्रचंड मानसिक आणि शारीरिक परीक्षा पाहणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे एक चांगला अनुभव पाठीशी घेऊन मी आलो आणि आपल्या बुलढाण्याचं, आपल्या देशाचं नाव अभिमानाने, आणि ज्याला काय म्हणतो मी, ते एक मला त्याचा खूप अभिमान आहे की मी भारतातनं तिथे गेलो होतो आणि आपल्या छोट्याशा बुलढाण्यासारख्या शहरातनं तिथे गेलो आणि पुन्हा आल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या सगळ्या बुलढाण्याच्या नागरिकांनी माझा सत्कार केला त्याला तर खूपच मी भारावून गेलो की खरंच मी काहीतरी आपल्या या बुलढाण्यासाठी आणि आपल्या देशासाठी काही करू शकलो म्हणून. मला सांगाल की ही स्पर्धा ज्यावेळेस तुम्हाला करायची आहे असं तुम्ही ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस तुम्ही तयारी देखील केली असेल. काय नेमकी तयारी केली होती? कारण 226 किलोमीटरचा हा जो प्रवास आहे हा पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपण तयारी केली असेल. कशी तयारी? हो, मी त्याची तयारी म्हणजे बिहाइंड द आयर्नमॅनच्या मागे, म्हणजे जी कुठलाही स्पर्धक असो, खेळाडू असो, तो जेव्हा एखादी स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याचं नेम आणि फेम होतं. पण त्याच्या मागे त्याची किती मेहनत आहे किंवा तो काय करतो याचा जर आपण आढावा घेतला तर एक प्रचंड त्याच्यामागे मेहनत असते. आणि मी आदरणीय कृष्णप्रकाश साहेब जे आपल्या इथे IPS होते बुलढाण्यामध्ये, त्यांनी ही स्पर्धा अमेरिकेमध्ये पूर्ण केली होती आणि ती मी कुठेतरी पेपरला वाचली होती की बा अशी स्पर्धा असते आणि कृष्णप्रकाश साहेबांनी पूर्ण केली आहे. तर मी त्यांची प्रेरणा घेऊन मग या स्पर्धेची माहिती घेतली आणि गेल्या 1.5 वर्षापासून माझे कोच आहे प्रशांत राऊत म्हणून औरंगाबादचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी याची तयारी केली आणि रोज कमीत कमी 3 तास या सगळ्या क्रीडा प्रकाराचा मी सराव करत आलो आणि त्याचं हे यश आहे. माझ्यासोबत बुलढाण्याचे संदीप शेळके की जे इंटेरियर डिझायनर, डेकोरेटर आहेत, ते पण माझ्यासोबत होते. त्यांनी पण सुद्धा ही स्पर्धा 15 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्याचा जो कालावधी आहे मला वाटतं काहीतरी 17 तासात ती स्पर्धा जी आहे ती कंप्लीट करावी लागते. तर सरांनी मला वाटतं ती स्पर्धा जी आहे 14 तासातच या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. बुलढाण्यासारख्या छोट्याशा गावातून दक्षिण कोरियापर्यंतचा जो प्रवास आहे तो इतका काही सहज झाला असेल असं मला वाटत नाही. नेमकं काय काय अडथळे आले?
आपल्या बुलढाण्यासारखं एक छोटंसं शहर आहे. या शहरातनं असे हौशी खेळाडू तयार होण्यासाठी इथे माहिती मिळत नाही किंवा माहिती आपल्याकडे पाहिजे तेवढी प्रमाणात उपलब्ध होत नाही. मग आता या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या सगळ्या माहिती आता जेव्हा जेव्हा यायला लागल्यात तेव्हा तेव्हा इथनं आता चांगले चांगले खेळाडू तयार होत आहेत आणि विविध अशा खडतर स्पर्धेमध्ये लोक भाग घेत आहेत. कॉम्रेड्स आहे किंवा ही आयर्नमॅन स्पर्धा आहे, बर्गमॅन स्पर्धा आहे, अजून काही ट्रेकिंग, हिमालय ट्रेकिंग आहे, हिमालय बेस आपल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकिंग आहे. अशा विविध याच्यामध्ये आता लोक जात आहेत आणि हे गौरवाची बाब आहे की आपल्या सारख्या छोट्याशा शहरातनं लोक आणि विद्यार्थी मुलं भाग घेत आहे आणि स्वतःच्या शरीराची याच्यातनं आरोग्य पण जपल्या जाते आणि तुमचा जो हॉबीज आहे ती हॉबी पूर्ण पण होते. मला सांगाल की बरेचसे युवक असतात त्यांना योग्य वेळेवर दिशा मिळत नाही आणि नंतर ते जे काम करतात त्यामुळं त्यांना जे काही अचीव करायचं ते साध्य होत नाही त्यांच्याकडून. तर अशा युवकांना आपण काय संदेश द्याल आणि काय सांगाल की आयर्नमॅन बनण्यासाठी काय नेमकी तयारी करायला पाहिजे? आयर्नमॅन बनणं असो किंवा आणखी कुठलं तुमचं करिअरमध्ये एखादी कुठलं गोष्ट किंवा एखादा गोल अचीव करण्यासाठी असो तर तुमचं सातत्य त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि तुमची मानसिक स्टेबिलिटी, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य आणि त्या गोष्टी मिळवण्याची तुमची आस किती आहे या गोष्टीवर त्या गोष्टीचं सगळं म्हणजे ती मिळवण्याची हे आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमची म्हणजे तुम्हाला प्रचंड मेहनत तर घ्यावंच लागते. त्याचबरोबर तुम्हाला त्या काय म्हणतात त्याला मानसिक आरोग्य पण चांगलं ठेवावं लागेल त्यासाठी. कारण ही एक माइंड गेम स्पर्धा आहे. तुम्ही शरीर आणि तुमचं मन ह्या दोन्ही गोष्टीचं संतुलन साधून तरच तुम्ही स्पर्धा पूर्ण करू शकता आयर्नमॅनची. अदरवाईज तुम्ही जर खचले, मनाने खचले, शरीराने किती स्ट्रॉंग असले आणि मनाने जर खचले मध्येच तर तुम्ही स्पर्धा मध्येच सोडून तुम्हाला द्यावी लागेल. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी. मला सांगाल की शरणनी सांगितलं की बुवा शरीर जितकं महत्त्वाचं आहे तितकं मनही महत्त्वाचं आहे. कारण धावत असताना जर मनाने म्हटलं की नाही आता थांबायचं आहे तर आपलं शरीर देखील त्या ठिकाणी आपले जे काही ध्येय असतील ते गाठण्यासाठी कुठेतरी मागं राहतं. आपण ही स्पर्धा धावत असताना त्यावेळेस आपल्या मनात काही अशी शंका त्यावेळेस आली का? असं काही क्षण आला का? हा, त्याचे अनुभव तर प्रत्येक स्पर्धकाला येतात, मलाही आले आहे की सुरुवातीला जेव्हा स्विमिंग चालू झाली सकाळी 7 वाजता, नेमकं स्विमिंग चालू झाली, आम्ही पाण्यात उतरलो आणि प्रचंड पाऊस सुरू झाला आणि लाटा उसळल्या पाण्यामध्ये. त्यामुळे त्या स्विमिंग करताना थोडा अडथळा तयार झाला. तशा ह्याच्यात मनात होतं की आपली म्हणजे 2 तास 20 मिनिटाचा जो स्विमिंगचा कट ऑफ आहे तो पूर्ण करू शकू की नाही. कारण 1000 स्पर्धक टप्प्याटप्प्याने पाण्यात जरी उतरले तर काहींचा स्पीड जोरात, काहीचा कमी आणि कोणी म्हणजे एक साथ चालत नाही, कोणी तिरपं घुसतं, कोणी आडं. त्याच्यामध्ये एकामेकांच्या लाता लागतात, एकामेकांच्या बुक्क्या हातापायात लागतात. कोणी स्पीडमध्ये असला तो आपल्या अंगावरून निघून जातो. असे बरेच अडथळे स्विमिंगमध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तिथून जर ती स्विमिंग जर पार केलं तर तुम्हाला सायकलिंगला यावं लागतं. तर मला त्यावेळेस खूप जाणवलं की स्विमिंगच्या वेळेस की आपण स्विमिंगला कटतो की काय. परंतु मी माझी मेहनतीवरती मला प्रचंड विश्वास होता आणि त्याच्यातून मी निघालो. परंतु सायकल कमीत कमी पावणे 7 तास सायकलिंग करावं लागते नॉनस्टॉप. मध्ये हायड्रेशन असतं, परंतु 7 तासामध्ये तुमच्या मनाची खूप घालमेल होते की आता आपलं स्विमिंग संपलं, अजून 42 किलोमीटर रनिंग बाकी आहे, आता सायकलिंग करत आहोत आणि सायकलिंगच्या वेळेस टायर पंक्चर झालं तर, आपण सायकलून पडलं तर. कारण एवढ्या मोठ्या सायकलिंगच्या इव्हेंटमध्ये अशा घटना घडतात. कारण बरेच सायकलिस्टचे सायकली पंक्चर होतात, ते त्या साईडला बसून पंक्चर काढत असतात किंवा ट्यूब बदलत असतात, त्यांना मदत आलेली असते. किंवा माझ्यासमोर 2 जपानीज लेडीज सायकलवरून पडल्यात, ते एकामेकांमध्ये गुंतवून पडल्यात सटकून पाऊस असल्यामुळे. तर ह्या अशा घटना घडल्या की आपलं मन कुठेतरी खचतं, परंतु पुन्हा त्या मनाला आपल्याला जागेवर आणावं लागतं की नाही बाबा, आपल्याला ही शर्यत पूर्ण करायची आणि आपण आपल्या देशाचं नाव आपल्याला पुढे करायचं. आपण जर इथनं DNF म्हणजे डिड नॉट फिनिश झालो तर आपण काय म्हणजे कोणाला तोंड दाखवायचं, असा एक प्रसंग मनामध्ये येतो की नाही आपल्याला हे पूर्ण करायचीच आहे.
आणि मन तेवढं पक्का करत जातो, पॉझिटिव्ह थिंकिंग आपण मनामध्ये आणत जातो. आणि याच्यामध्ये एक सायकलिंग करताना थोडंसं मेडिटेशनचाही थोडा तिच्यामध्ये एक भाग येतो थोडासा, की मेडिटेशन करताना तुम्ही कसे शांततेने आत्मसात म्हणजे स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन करून मेडिटेशन करतात, तसंच हे मेडिटेशनचा एक प्रकार आहे सायकलिंग किंवा रनिंग करणे. न बोलता स्वतःशी बोलणे, स्वतःशी बोलणे, स्वतःला समजून सांगणे, स्वतःच्या मनाला समजून सांगणे की नाही रे बाबा तुला हे पूर्ण करावीच लागेल. आणि ते तसंच करत आलो, त्यामुळेच हे शक्य झालं खरं म्हणजे. निश्चितच. तर कॉन्फिडन्स असणं फार महत्त्वाचं आणि त्यातल्या त्यात जे आहे आपल्या मनावर ताबा हा फार महत्त्वाचा हा जो या रनिंगच्या या प्रकारामध्ये जो आहे तो महत्त्वाचा असतो. कारण धावत असताना 3 टप्पे करायचे आहेत. 3 टप्प्यामध्ये जात असताना वेगवेगळे विचार मनात येतात आणि शेवटी आपल्या देशाचा, आपल्या गावाचा आणि आपण केलेल्या सरावाचा देखील त्या ठिकाणी जे चलचित्र असतील ते आपल्या मनासमोर येतात की आपण अशी तयारी केली आणि घरी गेल्यानंतर काय सांगणार हा देखील प्रसंग सरांसमोर आला आणि त्यांनी तो आपल्यासोबत या ठिकाणी शेअर केला आहे. सर मला सांगाल, एक शेवटचा प्रश्न आहे की असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या तयारी करायची आहे किंवा कुठलीही तयारी करायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश द्याल, जे समजा आता 12वीत असतील किंवा कोणी MPSC करत असेल, कोणी सरकारी नोकरीसाठी तयारी करत असेल, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश द्याल? कुठलीही विद्यार्थी असो की कुठलाही एखादा बिझनेसमॅन असो, काम करणारा कर्मचारी असो, तर त्याला त्याचे स्टडी करताना, कोणाला त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना, एखाद्याला कोणाला त्याचा बिझनेस सांभाळताना, तर त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असला तर तो स्टडी चांगला करू शकते. त्याचं शारीरिक जर मानसिक आरोग्य चांगला असला तर तो बिझनेस चांगला करू शकतो. त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगला असला तर तो एखादा म्हणजे त्याचा ऑफिसमध्ये चांगला परफॉर्म करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी, तुमचं शरीर आणि तुमचं मन, तुमचं मानसिक आरोग्य, ह्या दोन्ही गोष्टी जर चांगल्या असला तर एक चांगला विद्यार्थी घडू शकतो. चांगला विद्यार्थी चांगला परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतो. त्यामुळे तुम्ही हेल्थ इज वेल्थ म्हणतात ना, तर ते अगदी खरं आहे. पहिले तुम्ही हेल्थ कमवा, नंतर मग वेल्थ आपोआप येईल. तुम्ही तुमच्या हेल्थ जर चांगली असली, तुमची मानसिक स्थिती चांगली असली, तर तुम्ही निश्चितच कुठल्याही परीक्षेमध्ये यश संपादन करू शकता. त्यामुळे कुठलाही स्टुडंटला माझं सांगणं आहे की तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा, मेडिटेशन करा, की त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. आणि थोडं विद्यार्थी दशेत असताना माणसाने आरोग्याकडे पण लक्ष दिलंच गेलं पाहिजे. त्यामुळे आरोग्य चांगलं असलं तर तुम्ही तुमचं स्टडी पण चांगलं करू शकता. तुम्ही आजारी पडले तर काय करणार? निश्चितच. तर हेल्थ इज वेल्थ. शरीर जर तुम्हाला साथ देईल तरच तुम्ही जे ध्येय गाठायचे आहे ते गाठू शकता. आणि मन जे आहे, मन शांतीसाठी किंवा मन एकाग्र करण्यासाठी मेडिटेशनही तेवढंच महत्त्वाचं. जेवढा व्यायाम महत्त्वाचा तेवढंच मेडिटेशन देखील महत्त्वाचं आहे. आणि यातूनच आपण आपला जो गोल आहे तो अचीव करू शकतो. ते सरांनी बुलढाण्यात नाही तर देशात नाही तर जगाच्या पटलावर या ठिकाणी सिद्ध केलं आहे. आणि त्यांनी दक्षिण कोरियातली आयर्नमॅन हा जो खिताब आहे तो या ठिकाणी आणलेला आहे. आणि बुलढाणेकरांच्या सिरपेचा जो आहे हा मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे खऱ्या अर्थानं. आणि बुलढाणेकरांचं नाव जे आहे ते जगाच्या पाठीवर नेऊन ठेवलं आहे. निश्चितच यापुढे देखील ते त्यांच्या ज्या आणखीन ज्या स्पर्धा आहेत ते अशाच भविष्यात जिंकत राहोत आणि बुलढाणेकरांचं नाव हे जागतिक पटलावर आणखीन त्यांनी चमकवावं अशीच शुभेच्छा या ठिकाणी आपण त्यांना देऊयात. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.